घरी जाताना अचानक शाळेतला मित्र भेटला. मंडळीनं कामावरून सुट्टी झाली आणि बाजारात पण जायचं होतं, त्यामुळे मग मित्र येत होता, त्याची वाट बघत होतो. दोघे जण बाजाराच्या दिशेने निघालोत आणि आपल्याला किराणा घ्यायचा होता. किराणा दुकानावरती गेलो. खूप दिवस झाले बाजारात पण आलो नव्हतो, त्यामुळे बाजाराचा फेरफटका मारला. बाजारामध्ये हे भावटाणकरचं दुकान आहे, जे की यांचे मालक आहे ते खूप मनमिळावू आहे. त्यांची वाणी म्हणजे बुंदी सारखी गोड. उरलेल्या चिल्लर पैशाचे कॅडबरी घेतले आणि तिथे भांडण लावून आलो. आम्ही कॅडबरी घेतल्यानंतर तिथे बारकीचे भांडण लागले. त्यानंतर ज्ञानेश्वरची रिॲक्शन. तिथून पुढे गेलेत. आम्हाला मिरच्या घ्यायच्या होत्या. मिरच्या घेतल्या आणि मिरच्या घेतल्यानंतर जे पैसे होते ते महागलच्या भैयाला द्यायचे होते. ते भैया तिथूनच आम्हाला म्हणतो. सगळी बाजारातली खरेदी केली आणि निघालो घराच्या दिशेने. आजचं वातावरण आहे ना, तो खूप पिवळसर झालेलं होतं. काय सांगू, अचानक शाळेतला जिगरी दोस्त भेटला. मित्र भेटला आणि मग काय गप्पा रंगल्या. काय रे, किती दिवसांनी भेटलास, कुठे काय करतोस, अशा खूप गप्पा रंगल्या. जाता मला ब्लॉगिंग साठी शुभेच्छा दिला. एक सेल्फी सुद्धा काढला. मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल सबस्क्राईब करा.